ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। जलजीवन योजनेच्या पाणी साठवण तलावामध्ये पोहायला गेलेले 3 जण बुडाल्याची घटना घडली आहे। नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत घोडेगाव सोनई रोडच्या लगत तलावाचं काम सुरू असलेल्या पाणी साठवण तलावामध्ये 31 मार्च रोजी दुपारच्या वेळी अंदाजे 8 ते 12 वयोगटामधील 3 मुलं पोहत होती, असे येथील उपस्थित नागरिकांनी सांगितलंय। तलावामध्ये असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यानं हे तिघेही बुडाले होते। यामधील एका जणाचा मृतदेह काही वेळात बाहेर काढण्यात आला, तर दुसऱ्या मुलाचा 3 तासांनंतर रात्री 8च्या सुमारास मृतदेह सापडण्यात स्थानिक नागरिकांसह पोलीस प्रशासनाला यश आलंय। तलावाच्या ठिकाणी अंधार असल्यानं मोबाईल टॉर्च आणि लाईटच्या उजेडामध्ये राहिलेल्या तिसऱ्या मुलाचा पाण्यामध्ये शोध घेण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे, तर स्थानिक प्रशासनासह सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत। तलावामध्ये बुडालेल्या मुलांचा स्थानिक नागरिकांच्या मदतीनं शोध घेण्यात आला आहे। शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा।